ही एक वेगळी बाजू आम्हाला कळली संध्याताई तुमच्यामुळे. म्हणजे खरं इथे बसलेल्यापैकी काहींना वाटेल की आपली पत्नी वकील असायला पाहिजे. त्यांना असं वाटलं असेल की एवढी अशी ही जर असेल तर ती आत्ता मला सगळं थोड्या थोड्या समजायला लागलं, म्हणजे थोड्या अर्ध्या मुलाखतीतनं. तर एका ठिकाणी अमोलजी तुम्ही हे सांगितलं पाहिजे, एक सर्वात हृदयस्पर्शी प्रसंग ऐवजमध्ये, आणि ज्याचं नाव तुम्ही इंग्रजीत व्ह्यू फाइंडर ठेवलं, तो म्हणजे ऋषिकेश मुखर्जींनी तुम्हाला ते वापरतात तो व्ह्यू फाइंडर दिला आणि वारसा द्यावा तसा अमोलच्या हाती दिला. तर तो प्रसंग अमोलजी तुमच्याच तोंडात. खरं तर मला असं वाटतं की तो वाचला तुम्ही लोकांनी तर तुम्हाला तो जास्त आवडेल, भावेल. नाही, मी सांगतो ना. मी जेव्हा ऋषिदांकडे गेलो, मी खूप अस्वस्थ होतो. जे नट म्हणून मला अडचणी येत होत्या किंवा करावंसं आवडत नव्हतं. मगाशी बोलताना म्हटलं तसं मुख्यधारेतला सिनेमा किंवा त्याच भूमिका पुन्हा पुन्हा करायच्या ऑफर्स येणं, हे सगळं कुठेतरी मला, तर म्हणून मी दिग्दर्शक बनावा आणि चित्रपट करावा असं माझ्या मनात आलं. आणि मी ऋषिदांकडे गेलो आणि त्यांना मी विचारलं की असं असं आहे, मी काय करू. तर ऋषिदा म्हणाले की तुला काय करावं असं वाटतं. तर म्हटलं मला दिग्दर्शन. त्यांनी मला दिग्दर्शक, अभिनेता दिग्दर्शक झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी, म्हणजे मग दुसरे दिग्दर्शक तुम्हाला विचारत नाहीत अभिनेता म्हणून, वगैरे वगैरे, ही सगळी उदाहरणं देऊन त्यांनी मला सांगितलं. आणि तरीसुद्धा जर तुला हे करावंसं मनापासून वाटत असेल तर कर, असं म्हटलं त्यांनी. मी माझी काय अवस्था झाली होती ते मी लिहिलंय त्याच्यात. मी पटकन वाकून कोणाला नमस्कार करत नाही, आजही नाही करत. कधीच कुणाच्या पाया न पडणारा मी झटकन खाली वाकून त्यांच्या पायाशी बसलो. ऋषिदांनी अत्यंत प्रेमाने मला जवळ घेऊन माझ्या केसातून हात फिरवला आणि घाईघाईने बेडरूममध्ये गेले. परत आले तेव्हा त्यांच्या हातात डायरेक्टर्स व्ह्यू फाइंडर होता. रखो तुम्हारे पास असं म्हणत त्यांचे पाणावलेले डोळे मला दिसू नयेत म्हणून लगबगीने ते आत निघून गेले. तो क्षण आजही मला ठळकपणे आठवतो. ऋषिदांच्या मुसाफिर या पहिल्या चित्रपटाआधी विमलदांनी तोच व्ह्यू फाइंडर ऋषिदांना दिला होता. स्वतःचा अंत जवळ आल्याची चाहूल लागल्यावर कसलेल्या गायकाने घराण्याच्या पिढ्यानपिढ्या जपलेली चिजांची नोंदवही एखाद्या पट्टशिष्याकडे सुपूर्द करावी असं काहीतरी विलक्षण वाटलं. ऐवजाचा कस देणाऱ्याचं प्रेम आणि विश्वास, तसंच घेणाऱ्याची पत यांचा वृत्य मिलाफ त्या वारसा जपणाऱ्या ठेवीत असतो. आमच्या काळी जेव्हा चित्रित होणारं दृश्य आधी बघण्यासाठी मॉनिटर नव्हते, तेव्हा त्या दृश्य चौकटीसाठी कॅमेऱ्याची कोणती लेन्स वापरावी, कुठला अँगल निवडावा असे महत्त्वाचे मुद्दे ठरवण्यासाठी व्ह्यू फाइंडरचा वापर केला जायचा. ऋषिदांनी मला दिलेल्या मौल्यवान भेटीचा वापर बिमलदांपासून अजून किती महान तंत्रज्ञांनी केला असेल, किती दृश्य त्या व्ह्यू फाइंडरमधनं योजली गेली असतील. माझा 8 दशकांचा स्मृतिबंध जणू ह्याच व्ह्यू फाइंडरमधून बघत तुमच्यासाठी निवडला आहे. कसं फेडणार या क्षणांचं ऋण. खरंच वाचतानाही आपले डोळे पाणावतात. तो प्रसंग पालेकरांनी सांगितला. पण पालेकरांना सगळ्यांची पाठराखण करतात बरं का. म्हणजे मग ते FTIIचे असो, ललित कला केंद्रातले विद्यार्थी असो, आत्ता अनाहतचा संध्याताईंनी उल्लेख केला त्याचा सहाय्यक दिग्दर्शक राजीव पाटील, जो आमच्या
नाशिकचाच त्याचंही असो, त्याच्या समर्थपणे तुम्ही मागे उभे राहिलात आणि राजीव पाटीलचाच मित्र म्हणजे आजचे महाराष्ट्रातले आघाडीचे नाटककार दत्ता पाटील, त्यांच्या नाट्य चौफुलाला तुम्ही पुण्याला गेलात आणि पुण्याला गेल्यानंतर तो प्रयोग सगळा बघितला आणि दाद म्हणून या माणसांनी काय करावं तर घसघशीत बक्षीस दिलं. ती किंमत मी सांगू का इथे? 1,00,000 रुपयाचा चेक दिला, तत्काळ दिला. याला म्हणतात दाद. मला असं वाटतं हे समकालाशी त्यांचं जोडणं आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात मगाशी की कुसूरच्याबद्दल 75व्या वर्षी माणूस निर्माता बनला आहे. 5 वर्षांच्या पूर्वी कुसूर आलेला. म्हणजे बघा हा माणूस आपल्याकडे येणं आणि आपण त्यांना पाहणं आणि आपण त्यांना अनुभवणं हे किती मोठं आहे हे तुम्हाला कळेल. यांच्यापैकी काही जणांना आठवत असतील दूरदर्शनवरच्या मालिका, काहींना कच्ची धूप आठवेल, काहींना नकाब आठवेल, काहींना आडोस पडोस आठवेल किंवा काहींना मृगनयनी आठवेल, पाऊल खुणा आठवतील, कितीतरी मालिका. आणि खरं सांगते करोनाच्या काळात तुम्ही लिहिलेलंच आहे, पण तुमच्या या मालिकांनी, तुमच्या ह्या चित्रपटांनी ज्यांचं मानसिक स्वास्थ्य हरवलेलं होतं ते आश्वस्त झाले केवळ या तुमच्या चित्रपट आणि मालिकांमुळे. मला अजूनही असं वाटत राहतं, खरं तर खूप प्रश्न काढलेत पण मी ते प्रश्न सगळे बंद करत चाललेले आहेत, कारण त्यांच्याकडनं जे ऐकायचं आहे ते आहे पहेली हा चित्रपट. शाहरुख आणि अमिताभ बच्चननं हा दिग्दर्शन केलेला हा माणूस. आता तरी तुम्ही सांगा, संध्याताई कोण सांगणार? अमोलजी सांगा. कारण संध्याताई त्या चित्रपटाच्या को डायरेक्टर होत्या, बरोबर आहे ना? त्यामुळे त्याही सांगतील. पण शाहरुख आणि अमिताभ यांना दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे ते सांगा आम्हाला. शाहरुखकडे आम्ही गेलो ते विश्वास बसणार नाही, परंतु फक्त नट म्हणून गेलो. म्हणजे आमच्याकडे निर्माता होता, तो चित्रपट बनवायला तयार होता. माझी कल्पना अशी होती की तरुण नवीन मुलांना घेऊन हा चित्रपट आपण बनवूया. त्यालाही तो निर्माता तयार होता, परंतु तो म्हणाला की अगदी नवीन घेण्याऐवजी तुम्ही जर थोडे नावाजलेले नट नट्या घेऊ शकलात तर मला जास्त आवडेल. ते म्हटल्यानंतर संध्या असं म्हणाली की माझ्या डोळ्यासमोर हे पटकथा लिहिताना शाहरुख खान आणि राणी मुखर्जी होते. तर ते म्हटल्यावर तो निर्माता एकदम उडालाच. तो म्हणाला मग आपण त्यांनाच घेऊन बनवूया ना. असं म्हणून आम्ही शाहरुखला भेटायला गेलो. शाहरुखला भेटल्यानंतर संध्यानी तिचं नरेशन दिलं. ते नरेशन ऐकल्यानंतर मी फक्त एकच वाक्य बोललो. मी शाहरुखला असं म्हटलं की साधारणतः आपल्याकडे डबल रोल जेव्हा असतो तेव्हा एक सात्विक प्रवृत्तीचा आणि एक खल प्रवृत्तीचा असे दोघे हे डबल रोल आपल्याकडे बघायला मिळतात आपल्या चित्रपटसृष्टीत. इथे मला तसं नको आहे. दोन्ही भूमिका आहेत ते दोन्हीही सात्विक आहेत आणि म्हणून मला चांगला समर्थ अभिनेता हवाय, म्हणून मी तुझ्याकडे आलोय. हे सगळं चालू असताना मी लिहिलंय त्याप्रमाणे शाहरुख कंटिन्युअसली सिगरेट ओढत होता. त्यांनी आणखी एक सिगरेट शिलगावली आणि म्हणाला की सर वुड यू माइंड इफ आय प्रोड्यूस दिस फिल्म. आमच्या पुढे उलटा प्रश्न पडला की आमच्याकडे जो ऑलरेडी निर्माता होता त्याचं काय करायचं. तर शाहरुख म्हणाला तुम्ही काळजी करू नका, ते मी बघतो. आणि असं म्हणून शाहरुखच्या रेड चिलीज या कंपनीतर्फे पहेली बनला. अमिताभ बद्दल जर बोलायचं झालं तर अमिताभचा एक छोटासा किस्सा जो ह्याच्यात नाही आहे तो या निमित्ताने मी अमिताभला रोल काय आहे ते समजावून सांगितलं, सगळं झालं
अमिताभ तयार झाला. ज्या दिवशी आता उद्या अमिताभचं शूटिंग आहे, त्याच्या आधी मी आणि शाहरुख आम्ही अमिताभला भेटायला गेलो आणि सबंध सीन काय आहे, काय आहे, सगळं सविस्तर पुन्हा एकदा उजळणी झाली. आणि अमिताभ म्हणाला की ठीक आहे, असं म्हणून तो उठला आणि जाता जाता मला विचारलं की उद्या मी सेटवर किती वाजता हवा आहे. तर मी त्याला म्हटलं की सकाळी 7 वाजता. तर तो थांबला. वळून त्यांनी असं विचारलं की नाही, मी शिफ्टची टाईम नाही विचारली, मी किती वाजता हवा आहे असं विचारलं. तर मी म्हटलं उत्तर तेच आहे, 7 वाजता. कारण माझी सगळी तयारी झालेली असेल. तू जर तयार होऊन 7 वाजता आलास तर 7 वाजून 10 मिनिटांनी मी शॉट घेईन. तर अमिताभनी त्याच्या पद्धतीत अच्छा असं म्हटलं आणि तो 6 वाजता तिकडे हजर होता आणि सगळं तयार होऊन सगळं होऊन 7 वाजता तो महानायक माझ्यासमोर रेडी टू शूट सर असं म्हणून तयार होता. आता इतक्या या पद्धतीने या लोकांनी जर पहेलीमध्ये काम केलं तर मला काही दिग्दर्शक म्हणून कुठे अडचणच नाही आली. ॲक्च्युली कारण शाहरुख आहे म्हणजे त्यांनी प्रोड्युसर म्हणून अतिशय वेगळ्या पद्धतीने ते सगळं तोललं. कारण आपण ऐकतो म्हणजे ही भीती आम्हाला होती की तो वेन ही इज ऑन बोर्ड मग ते टिपिकल जे दिवसोंदिवस न येणं, उशिरा येणं, मग मिन्नतवारी, तर मग आम्ही फिल्मच सोडली असती. आम्ही दोघांसाठी एक 5 मिनटं कोणासाठी थांबत नाही. तिथे एक दिवस कोणासाठी थांबणार आहोत, मग नकोच सिनेमा करायला, इथपर्यंत पण आमचा झाला होता. परंतु शाहरुखशी जेव्हा अमोल बोलला तेव्हा त्यांनी सांगितलं आमची फिल्म मेकिंग स्टाईल, आम्ही फिल्मी नाही आणि ज्या पद्धतीने सगळे हे एवढी मोठी फिल्म विथ सो मेनी फॅसेट्स, 6 गाणी आहेत म्हणजे तुम्ही बघितलेलं आहात त्यामुळे कळलं असेल. बरोबर 46 दिवसात आम्ही केली आणि प्री प्लॅन्ड कम्प्युटरवरती सगळी सीन वाईज, लोकेशन वाईज जे प्लॅनिंग केलं होतं तसंच, पण ते करू शकलो ते केवळ शाहरुखमुळे. शाहरुख इज अ फॅसिनेटिंग प्रोड्युसर. He's a lovely, very smart, intelligent man, well, equally manipulative, but आपला त्याच्याशी काही संबंध येत नाही कारण आपल्याला त्याच्यातनं दुसरं काहीच हवं नको असतं. म्हणजे आपला त्याचा प्रोफेशनल म्हणून संबंध असतो आणि इट वॉज अ रिअल प्लेजर टू वर्क विथ हिम एव्हरी डे. तो इतका व्होरेशियस रीडर आहे की हे आमचं सगळं बाजूला राहायचं आणि मग काय आम्ही वाचलो आहे. लिटररी क्रिटिसिझमपासून त्यांनी त्याचं फॅसिनेटिंग आहे वाचन आणि ते फारच मला आवडली ती सगळी आमची इंटरॅक्शन. शाहरुखबद्दल आणखी एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं. नट म्हणून, अभिनेता म्हणून आम्हाला सगळ्यांनाच अभिनेता म्हणून मी काय काय करू शकतो, मी काय वेगळ्या पद्धतीने वगैरे वगैरे बोलत असतो आम्ही. खरं करू शकणारे लोक खूप कमी असतात. शाहरुख हा त्या पठडीतला अभिनेता आहे की हा एक सीन हा अशा अशा पद्धतीने करायचा आहे असं म्हटल्यानंतर तो मला विचारायचा 1-2 वेळा असं झालं की मी हा जरा वेगळ्या पद्धतीने करून दाखवू का. आणि तो खरोखरच वेगळ्या पद्धतीने उभा करायचा. आणि आता तुम्हाला हवं असेल तर मी तुमच्या पद्धतीने करतो किंवा जर तुम्हाला हे आवडलं असेल तर मी या पद्धतीने करू शकतो. हे इतके पदर समर्थपणे उभं करू शकण्याची क्षमता असलेला तो अभिनेता आहे.
पण खरंच अमोलजी तुम्ही फार भाग्यवान आहात. म्हणजे शाहरुख खान असेल, अमरीश पुरी जो फक्त आपल्यासाठी मोग्यांबो खुश हुआ असं म्हणणारा, पण तो यांना जेव्हा भेटतो तेव्हा पडद्याच्या मागे एक वेगळं रूप त्याचं दिसतं. अमजद खान जो आपल्याला दिसतो तो त्यांना नाही दिसत. एक वेगळा अमजद खान तुम्हाला दिसला, तुमच्यामुळे तो आम्हाला दिसला असं आपण म्हणूया. तर हे एवढी माणसं जेव्हा दिसतात तेव्हा तुम्हीच काही वाक्य लिहिली आहेत बघा, की तो काळ नवनवीन काही धुंडाळण्याचा, सतत प्रयोगशीलता, त्यातून हटके, लोकांना काही वेगळं पाहायचं असतं, आपण त्यांना नवीन काही द्यायला कमी पडतो. आज मात्र या पुस्तकातून तुम्ही वेगळे प्रयोग करत तरुणांना त्या काळाचा आणि या समकालाचा पापुद्रा उलगडून दाखवला आहे. मला खूप महत्त्वाचा वाटतो. इथे मला ना एक किस्सा सांगण्याचा मोह होतो. कारण हा तुम्हाला माहीत पण नसेल की असा किस्सा घडू शकतो. पण नरेंद्र दाभोळकरांनी एकदा मी पाहिलेला सिनेमा यावरती पुण्याला SM जोशी सभागृहात एक असा काय म्हणू त्याला चर्चासत्र ठेवलं होतं. त्यावेळेला अमोल पालेकर होते, विवेक सावंत होते आणि सोनाली कुलकर्णी होत्या. तुम्ही तिघंजण बरोबर होते. त्यावेळेला अशा गप्पांच्या मध्ये सावंतांनी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही एवढे चित्रपट करतात तर तुम्हाला भारतीय प्रेक्षकांकडनं म्हणजे आमच्यासारख्या म्हणजे ऑडियन्सकडनं तुमच्या काय अपेक्षा असतात. तर अमोल पालेकरांनी त्याला उत्तर दिलं की भारतीय प्रेक्षकांचा कान खूप विकसित झाला आहे, कान, पण डोळे अजिबात विकसित झाले नाही. तर ते म्हणाले म्हणजे काय. तर तुम्ही म्हणालात की चला आपण आत्ताच्या आत्ता उठू आणि इथून आपण बाहेरच्या फुटपाथवर जाऊया. पुण्याच्या नव्या पेठेचा हा सगळा भाग होता आणि तिथे आपण गेलो आणि रस्त्यावरती जाणाऱ्या एक 5 माणसांना आपण म्हणजे कोणाला तरी भेटलो आणि त्यांना विचारलं की 5 गायकांची नावं सांगा आणि 5 चित्रकारांची नावं सांगा. तर पुण्यातले लोक 5 गायकांची नावं लगेच सांगतील, पण त्यांना 5 चित्रकारांची नावं काही सांगता येणार नाही. मग त्याच्यावरती सावंतांनी त्यांना अजून एक प्रश्न विचारला की मग यावर उपाय काय, की कान कसा विकसित करता येईल. तर तर कान विकसित नाही तर डोळा कसा विकसित करता येईल. तर त्यावरती त्यांचं उत्तर काय होतं की आम्ही एक अत्यंत भावविभोर असा प्रसंग दाखवतो चित्रपटात बरं का. म्हणजे तो खरं तर डोळ्यांनी पाहायचा असतो, त्याला दाद द्यायची असते. मग त्याला आम्ही काय करतो, आवाजाची जोड देतो. म्हणजे ती नायिका अत्यंत दुःखी होऊन घळघळा असे तिचे डोळ्यातले अश्रू गळतायत वगैरे आणि त्यामुळे कोणती टाळी पडत नाही कारण ती नायिका रडते ना. मग आम्ही एक वाक्य टाकतो, और आशा तुम्हारे आँख में आंसू. आता हे वाक्य कोण म्हणतं की जो एकदम कठीण असा हृदयाचा वगैरे असतो असा तो माणूस म्हणतो बरं का. आणि मग तो लगेच विरघळतो. मग तो विरघळल्यानंतर त्यांनी हे वाक्य बोलल्यानंतर मग टाळी पडते. हे आमचं ॲडॉप्शन. म्हणजे बघा या माणसाला हे करण्याच्यासाठी म्हणजे आपला डोळा विकसित करण्यासाठी हा माणूस काय काय करतो. तर मला असे खरं तर खूप किस्से आहेत पण ते जाऊ द्या. मला आता फक्त एक शेवटी एक विचारायचं आहे की खरं तर हा प्रश्न वेगळ्या अर्थाने येऊन गेला आहे पण तरी माझं मोह होतो म्हणून मी विचारते की अमेरिकेमध्ये ट्रम्प ना कोणी काही असं नाही विचारत. म्हणजे कोणी काही म्हटलं तरी काही बिघडत नसतं. म्हणजे त्यांच्याकडे काही ईडी येत नाही अमेरिकेत किंवा त्यांच्यापैकी कोणाच्या ॲक्टरच्या मुलाला अडकवलं जात नाही ड्रग्जमध्ये किंवा सिनेमावरती बहिष्कार घाला किंवा चित्रपट जाळा म्हणजे पडदा जाळा वगैरे असं काही होत जात नाही. पण इथे मात्र हे सगळं होतं आणि करोडो रुपये ज्याचे गुंतलेले असतात त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला जातो. तुम्ही लिहिलेलं एक वाक्य की तुमच्या पद्मावतवर बाजीराव मस्तानीवर वगैरे बहिष्कार टाकला. तुमचं हेही वाक्य आहे की मला कोणतेही पुरस्कार मिळालेले नाही असं तुमचं विधान आहे. मग तुम्हाला असं हे विरोध करणाऱ्यांच्या बद्दल वगैरे हे एकूण पुढचं भवितव्य काय वाटतंय. आता हे उत्तर ह्या देतील कारण हे वकील आहेत.
नाही, वकीलपेक्षा मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही हे तिसऱ्यांदा म्हणताय हो. म्हणून मी सांगतो की वकील असण्यापेक्षा तिचे जे बाकी सगळे पदर आहेत, नाही त्या संवेदनाशील असणं, लेखिका असणं, एक डायरेक्टर असणं. दिग्दर्शक असणं, अ, चित्रपटातली दृश्यात्मकता जास्तीत जास्त छान पद्धतीने कशी खुलवता येईल, म्हणजे पहेलीबद्दल, पहेलीमधल्या मला आवर्जून सांगावंसं वाटतं, पहेलीमधल्या अ, एक एक दृश्यामध्ये कुठचं कुठचं पात्र काय कपडे घालेल हे सगळं कंप्लीट डिटेल आम्ही शाहरुखकडे गेलो त्याच्या आधी तयार होतं. अरे वा. पण हा पिक्चर पाहायला पाहिजे खरोखर, इतकं सुंदर ते दागिन्यांच्याकडे त्याचे भाळून आपण पाहतो. त्याच्यातले अलंकार आणि त्याच्यातली वेशभूषा, हे ही सगळी जी दृश्यात्मकता आहे, त्याच्यातलं जे ऐश्वर्य आहे, त्याच्यातली जी श्रीमंती आहे, ती सगळी संध्याची आहे. तर त्यामुळे आणि ते तिकडे आहे, पण आपण कधीच या अंगाने म्हणजे बघत नाही. खरंय. दृश्यात्मकतेबद्दल मी एक छोटंसं हे एवढंच म्हणेन किंवा मगाशी तुम्ही जे एक वाचून दाखवलं की तुम्हारी आंखों में आंसू, त्याचंच एक वेगळा पदर म्हणून मी सांगतो की मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही जी चित्रकला ती अमूर्ततेकडे जाणारी असते आणि अमूर्तता आम्हाला कळत नाही, तर मग काय करायचं. मी नेहमी अगदी आवडीने देतो ते उदाहरण पुन्हा एकदा देतो. आम्हाला शब्दातून कळणारी किंवा आमच्या कानाला भावणारी अशी दृश्यात्मकता आपण अपेक्षित करत असतो. म्हणजे खानोलकरांचं वेळूमधुनी घुमते आहे हे वाऱ्याचे आर्त कबूतर, वेळूमधुनी घुमते आहे हे वाऱ्याचे आर्त कबूतर, केव्हापासून धपापते हे आकाशाचे मौन दिगंबर. आता ह्याला दृश्यात्मकता तुम्ही काय देणार. आकाशाचे मौन दिगंबर धपापणारे कसं देणार, काय करणार. म्हणजे विचार करायला पाहिजे खरोखरच. किंवा अगदी तारावरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गांधार सापडावा, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. आता ह्याला दृश्यात्मकता तुम्ही काय देणार, याच्यावर खरंच विचार करायला पाहिजे. आणि ही नजर आपण विकसित करायला पाहिजे. आपण प्रेक्षक म्हणून सुद्धा एका चाकोरीबद्ध पद्धतीने म्हणजे तारावरी पडावा केव्हा चुकून हात म्हटल्यावर लगेच एक सतार घेऊन बसलेली तरुणी युवती असं चित्र काढण्यापेक्षा ह्याचं काय काय चित्र होऊ शकतं. आणि जेव्हा खानोलकरांसारखा कवी मन म्हणतं की तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, लावून दीप सारे जाईन दूर गावा. आता हा सगळा जो अनुभव आहे हा मला दृश्यात्मक पद्धतीने कसा उभारता येईल असा माझा प्रयत्न असतो. दृश्यात्मकतेबद्दल आपण आणखी खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याला भिडू शकतो, परंतु हा चित्रकार माणूस आहे हा, त्याच्यामुळे मला तर आता एक लगेच म्हणावं असं वाटतं की जे स्कूलमध्ये असताना या माणसांना यांना मिळालेले अवॉर्ड, हा इतका मोठा माणूस आहे आणि आज असं वाटतं की आपण सगळे मिडिओकर झालेलो आहोत असं म्हणायला काहीच, म्हणजे एक नॉर्म म्हणून आपण हे सगळं स्वीकारलेलं आहे. खरं तर तुम्ही एवढ्या 80 वर्षात म्हणजे या 8 दशकात सगळे बदल न्याहाळत आलेला आहे. ॲस्थेटिक सेन्सबद्दल तुम्ही आत्ता बोललात तर ते केवळ नाही तर परसिव्हिंग आर्टबद्दल पण आपण म्हणूया. रस्त्याने जाताना आम्हाला होर्डिंग्स दिसतात आणि त्याचं विद्रुपीकरण दिसतं, ते तुम्ही पण एका ठिकाणी लिहिलेलं आहे.
पण मला असं आठवतं बघा की आज टी व्हीवरचे जे कार्यक्रम असतात की जिथे ते संगीत कोणते तरी शोज असतात, तर त्यातले कोणते गाणे मी चांगलं म्हणतो, तर ते जे इकडच्या बाजूला बसलेले 3 परीक्षक असतात, ते जेव्हा तिघही जण मिळून उभे राहतात आणि तो किंवा ती तिच्या जवळ जातात, त्यांना मिठी मारतात, मग त्यावेळेला तो लाईट त्यांच्यावरती पडतो. या निकषानंतर मी ठरवतो की अरे हे गाणं चांगलं आहे. म्हणजे हे रिफ्लेक्शन हे आपल्या सगळ्या समाजाच्या मध्ये जर पडलेलं आहे, तर म्हणजे ते अगदी विवाह सोहळ्यापर्यंत देखील पडलेलं आहे. तर तुमच्यासारख्या या कलावंताला तर हे किती त्रासदायक वाटत असेल की जो चित्रकार असेल. पण हा जो चॉईस आपणच दिलेला नाही असं मलाही वाटतं. तुम्हाला वाटतं का की हे सगळं बदललेलं आहे आणि ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? जबाबदार आपण सगळे आहोत. आपणच आहोत. आपण सगळेच जबाबदार आहोत, कारण आपण रियालिटी शो. आपण तुम्ही जो उल्लेख केला की जागोजागी लागलेली विद्रूप होर्डिंग्ज, विद्रूप हा एकच शब्द, मग त्याच्यावर शुभेच्छुक म्हणून अनेक चेहरे असतात आणि कोणाचं तरी अभिनंदन करण्यासाठी कोणाचा तरी वाढदिवसाचं, हे सगळे आपल्याला आसपास आपल्यावर भडीमार चालू असतो. आपण कधीही असं का म्हणत नाही की हे काढून टाका. त्याच्या मागे दिसणारी जी इमारत आहे, त्या इमारतीचं सौंदर्य यांनी झाकलं जातंय. म्हणजे मी त्याच्यात एक जो किस्सा दिलाय की मला माझ्या कारकीर्द नाही, माझ्या जे मध्ये गेल्याच्या सुरुवातीला धोंड सरांनी जे चित्र काढलं, व्हीटी स्टेशन जे आहे, म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज असं त्याचं नामकरण झालंय, परंतु ते व्हीटी स्टेशन त्यांनी तिकडे एक 40-45 मिनिटात चित्रित केलं. आता त्यांनी काढलेलं चित्र, त्या चित्रामध्ये मला अजूनही आठवतंय की नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यामुळे ओले झालेले रस्ते आणि त्या हवेतला असणारा एक कुंदपणा, हे सगळं त्या चित्रामध्ये आहे. त्या चित्रामध्ये त्यांनी एकही होर्डिंग दाखवलेलं नाही. त्या चित्रामध्ये त्यांनी तारांची जाळी काढलेली नाहीत. म्हणजे वास्तवतेच्या दृश्यानी जर बघितलं त्या दृष्टिकोनातून, तर ते चित्र चूक आहे. परंतु चित्रकाराला किंवा कलावंताला नेमकं काय दिसतं आणि त्याहीपेक्षा त्याला काय दाखवायचंय, ह्याचा तो एक मला मिळालेला मोठा धडा होता. मलाही ते त्यावेळेला कळलं नाही. मला ते कळायला खूप वर्ष गेली की कलावंताची कसोटी कुठे असते, कलावंताची परिपक्वता, त्या कलेची परिपक्वता कुठून आपल्याला जोखता येते, हे सगळं हळूहळू हळूहळू जेव्हा आपल्याला दृश्यात्मकतेच्या दृष्टीने दिसतं, तेव्हा ते आपण करू शकतो का आणि ते आपल्याला करता येईल का, हा माझा प्रयत्न नेहमी राहिला. आणि त्याच्यामध्ये माझं चित्रकार असणं हे सतत त्याचा मला वाटतं तो बेस आहे. बरोबर आहे. एका बाजूनी आपण म्हणतो की आपणच जबाबदार आहोत. आपण सगळे आता हातात पैसा असल्यामुळे परदेशी जातो. प्रामाणिकपणे किती लोक म्युझियम्सला जातात? हा फक्त स्वतःपुरता विचार करण्याचा विचार आहे. म्युझियमला फाटा मारून मग कुठे शॉपिंग जा, हे जा, कशी तुमची दृश्यात्मकतेची नजर तयार होणार? जर आपण म्हणजे एका वेगळ्या पद्धतीने खंत वाटते की कॉटनची सुती साडी नेसणं ही जे इतकी बेसिक प्रायमल गोष्ट आहे, पण तीच इतकी महाग होते. मग त्याला मेंटेन करण्याला की सर्वसामान्य ट्रेननी जाणाऱ्या व्यक्तीला, बाईला हे शक्य नाही होणार. म्हणजे मग तिला सिंथेटिकचा आसरा घ्यायला लागतो. तुम्हाला लाकडी खुर्ची परवडत नाही म्हणून प्लास्टिकची खुर्ची घरात येते.
खरी फुलं महाग होतात म्हणून 24 तास ताजीतवानी दिसतील अशी रंगीत वल्गर खोटी फुलं घरात येतात. वल्गॅरिटी आणि विद्रूपीकरण हे जीवनाचे स्थायी भाव झालेत आणि त्याला कारण ही सगळी परिस्थिती पण आहे, आपण पण आहोत. एका वेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्हिटीकडे बघितलं तर त्याचं सपाटीकरण सगळं. म्हणजे मिडिऑक्रिटी बिकम्स द नॉर्म आणि त्याची वाहवा होणं. कारण कुठल्या तरी राजकीय आश्रयामुळे कुठल्या तरी अजेंड्यानी फिल्म मेकिंग करणं किंवा कुठली प्रस्तुती करणं आणि ती लोकांनी डोक्यावर घेतली आहे असे छापा मारणे त्याच्यावरती. खरं घेतलेली असते की नाही हा मुद्दा वेगळाच असतो, पण हे सगळं आपल्यावरती इतकं लादलं जातं आहे आणि त्या सगळ्यामध्ये आपला आपला स्वतःचा श्वास रोखून कुठे सोडायचा कुठे घ्यायचा हे निर्णय आपले असले पाहिजेत. आज एक सुंदर मेघना भुसकोटेचा लोकसत्तेत लेख आहे. आजच आहे काल, बरोबर आहे, आज. एका वेगळ्या पद्धतीने तो डिस्टोपियन आहे, तो डिस्टर्बिंग आहे, पण त्याच्यात ती जे म्हणते की शांत काळोखाचे तुकडे आपल्या वाटेला येत आहेत आणि ते काळोखाचे असले पाहिजेत का ती निळी शांतता असली पाहिजे, आकाश दिसणारी स्वच्छ वातावरण असलेली, हे सगळे आपले निर्णय आहेत. त्यामुळे आपण दुसऱ्या कुणाला दोष देण्यापेक्षा कायम मला असं वाटतं की परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःची परिस्थिती बदलूया. म्हणजे कुठेतरी एका वेगळ्या पद्धतीने थोडेफार म्हणजे थोडेफार तरंग उठण्याची संभावना निर्माण होते. साधारणतः आपण थोडं शेवटाकडे जातो आहोत, परंतु शेवटी देशाला सर्वोच्च अशी न्याय यंत्रणा वाचवू शकते का, असं विचारायचं आहे मला आपल्याला. आणि एक आर्टिस्ट म्हणून पण, आणि या दोन्हींना सांगा की न्यायसंस्था वाचू शकते का, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? जास्त जरी माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, भारतीय न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, जास्त गेले दशकभर जर बघितलं तर तो विश्वास अनाठायी आहे का असे प्रश्न विचारण्याची वेळ पदोपदी आली. ओके. आणि कित्येक वेळेला जे लोकांना हवे, म्हणजे मी पुरोगामी माणसांना सुद्धा हवे असे वाटणारे निर्णय दिले गेले नाहीत, म्हणून न्यायव्यवस्थेवरती एका वेगळ्या पद्धतीने कुचेष्टा झाली. ते चूक होतं. कारण आय एम एन इन्सायडर. न्यायव्यवस्थेमध्ये जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती किंवा व्यवस्थेने घालून दिलेली बंधनं आहेत ती आम्ही पाळायला लागतात. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता उदाहरणार्थ 2007 साली आम्ही पहिला सेन्सरशिप विरुद्ध खटला भरलेला आहे. बॉम्बे हायकोर्टमध्ये तो मान्य झाला आहे, तो ॲक्सेप्ट झाला. त्याचं फायनल हिअरिंग गेले 5 वर्ष व्यवस्थित पद्धतीने टोलवलं जात आहे आणि आम्ही काहीही करू शकत नाही. कारण ॲडव्होकेट जनरल हे जे पद आहे हे पॉलिटिकल पद आहे. ते जर निपक्ष असतं तर कोणाचीच बाजू ते उचलून धरणार नाही. तर ह्या परिस्थितीमध्ये ही केस आज लढवली गेली पाहिजे असं जर नियमाने गेलं तर आम्ही जिंकलो असतो कधीच. कारण सोपा मुद्दा पालेकरांनी उचललेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच स्टेट्समध्ये नाटक लिहिलं की त्याची संहिता परिनिरीक्षण संस्थेला पाठवायला लागते. सेन्सरशिप किंवा प्री सेन्सरशिप असं तो म्हणतो. त्यामध्ये जर काही शब्द खटकले तर हे बदला असं म्हणण्याचं त्यांना पॉवर आहे. आता भाषा किंवा ह्याला आम्ही म्हणजे ए सर्टिफिकेट द्या किंवा
ह्याला बॅनच करा, हे म्हणजे त्याचे सगळ्याचे पदर आहेत. तर पालेकरांनी आमच्या खटल्यामध्ये साधा प्रश्न विचारला की कुठलाही राजकारणी माणूस कुठलंही प्रव्होकिंग स्टेटमेंट करतो, कुठेही जाऊन कसाही बोलू शकतो, त्यांनी सुद्धा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होऊ शकतेच, पण त्याला नाही. तेच नाटक जे लिहिलेलं आहे ते आम्ही कर्नाटकात जाऊन करू शकतो, ते दिल्लीत जाऊन करू शकतो. मग तिथे म्हणजे महाराष्ट्र हा काय पुरोगामी नाही आणि अत्यंत बालिश पद्धतीने म्हणून आम्ही संस्करण केलं पाहिजे आमच्या समाजमनाचं असं. इकडचा प्रेक्षक खूप बालिश आहे असं गृहीत धरून. हां. सो म्हणजे असं का की महाराष्ट्र आणि आणि बरं तेच नाटक मी वाचन त्याचं अभिवाचन संहिता म्हणून मी तुमच्यासमोर करू शकते, त्याच्यासाठी नाही संस्कार ते नाटक प्रकाशितही होऊ शकतं. करेक्ट. फक्त नाटक या फॉर्ममध्ये म्हणजे त्याला काही प्रयोग- रॅशनल नाहीच आहे. त्याचा प्रयोग करायला मग आमच्यावरच ही का बंधनं, असा मूलभूत प्रश्न आहे. आणि याच्या अनुषंगाने अनुषंगाने नेहमी प्रश्न जो उठतो तो असा की जेव्हा जेव्हा एखादी संहिता ही लोकांपर्यंत जावी की नाही हा लढा उभा राहिला, तेव्हा प्रत्येक तुम्ही कुठचंही बघा नाटक, त्या सरकार विरोधातच निर्णय दिले गेले. परंतु प्रश्न असा येतो की ते एका कलाकृतीपुरतं मर्यादित राहतं. माझा जो प्रश्न आहे, आम्ही दोघांनी मिळून जो उभा केलाय, तो एका कलाकृतीला मर्यादित न करणारा मूलभूत प्रश्न आहे की ही बंधनं तुम्ही फक्त नाटकावर का घालता, आणि ते सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, न्यायव्यवस्थेवरती नक्कीच प्रश्न निर्माण झालेले आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीशांवरती प्रश्न निर्माण झाले आहेत. तरीसुद्धा अश्रद्ध होऊन उपयोग नाही. किंवा इवन म्हणजे द वे वी लुक ॲट इट, हा डायलेक्टिक्सचा भाग आहे. आपण एका विशिष्ट परिस्थितीतनं जातोय, ती परिस्थिती गरजेची आहे असंही आम्हाला मान्य आहे. हिंदुत्ववाद हा होताच, हा त्वचेखाली दडलेला होता. त्वचा कुठेतरी तिथली हळवी झाल्यानंतर तो वर आला आहे. त्याच्यात ही सगळी गरजेची समाजमनासाठी हे गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यात तथ्य आहे किंवा नाही हे लोकांनीच पडताळून कुठेतरी सिंथेसिसला यायला पाहिजे. वी आर गोईंग थ्रू अँटिथेसिस राईट नाव, बट देर इज अ सिंथेसिस अँड इन आवर लाईफ स्पॅन, हे मला नक्की वाटतं. आणि पालेकरांनाही वाटतं, कारण तुम्ही जर त्याची शेवट तुम्ही जर बघितलात तर ग्राम्स्कीच्या वाक्याने त्यांनी शेवट केलेला आहे. सो वी आर ऑप्टिमिस्टिक अबाउट इट. म्हणजे आम्हाला न माहिती असलेले पालेकर आणि त्यांचे पॅशन्स आपण बघितल्या, पण याच्या पलीकडे अजून काही पालेकर आहेत का उरलेले की जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल? म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा प्रवास, त्यांची झोप वगैरे. हे सगळं त्यांनी म्हणजे मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जे लिहिलं नव्हतं ते की 72 सिगरेट दिवसाला ओढणं वगैरे, पण ह्याच्या पलीकडे पण खूप पालेकर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आज बोलताना जेवणाच्या शेवटी सपोज काही फोन आला ना, मी 10-15 मिनटं गेले आणि पुन्हा परत आले तरी पालेकर तिथे टेबलवरतीच असतात. झालं नाही का जेवण? नाही, गोडाची वाट बघतोय. फार छान आहे की गोड खाण्यासाठी ते जेवतात. म्हणजे गोड किती छान. इज बेसिस ऑफ लाईफ. तर असे अनेक पालेकर आहेत. किंवा उदाहरणार्थ कधीही रफल न होणारा माणूस, हा माणूस खरंच कधीही असा अस्ताव्यस्त गालीगलोच कधीही होत नाही, पण तो होतो. कशामुळे होतो? त्याचे 2 प्रसंग माझ्या बाबतीत घडलेत आणि त्याच्यानंतर तो थांबलाय त्याचे, कारण मी त्याला गळ घातली त्याच्यासाठी. पुण्यामध्ये पुन्हा आमचं वाहतूक आणि ज्या पद्धतीने स्कूटर्स जातात किंवा हे, पण मी सांगते तो प्रसंग मुंबईत झाला आहे त्यांच्या, की आम्ही जात असताना ट्रक जात होता डावीकडनं उजवीकडे, उजवीकडून डावीकडे वगैरे,
शांतपणे मला कळत होतं यांची उलघाल. अजिबात त्यांना पेशन्स नाही. वाईट गाडी चालवणं किंवा कोणी वाहतुकीचे नियम तोडणं असे वाफा येताना दिसतात इथे. कंडेन्स्ड होतो म्हणजे. सो त्यांनी आमच्या ड्रायव्हरला सांगितलं, गाडी पुढे घे. बरं, ते बोलतात एकच वाक्य, चर्चा वगैरे नाही. तो हादरला. पुढे घे म्हणतोय म्हणून तो जोरात गेला. आता ट्रक समोर घे आणि थांबव. मी खलास. मी म्हणलं, काय सांगतोयस तू? नाही, मी सांगतोय तेच कर. तर त्यांनी बिचाऱ्यांनी घाबरत जास्त पुढे नेऊन थांबवली गाडी. गाडी थांबता क्षणी मला असं वाटलं की बहुतेक आम्ही दोघं शेवटचंच एकमेकांना बघतोय. कारण तो जो कोण व्यक्ती येत होती तो देमार वेगात येत होती. हा माणूस खाली उतरला. पालेकर जो अत्यंत लोभस वगैरे 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 तुम्ही जे सगळं म्हणता, ट्रकच्या दारापाशी उभा राहिला. ट्रकचा दरवाजा उघडला. ते 2 स्टेप्स असतात ट्रकवर. 2 पायऱ्या चढला माणूस. त्याला खाली घेतलं, ड्रायव्हरला, आणि तो मारणार होता त्याला. तेव्हा मी जोरात ओरडले, प्लीज नाही, आणि मारू नकोस. हे मी अत्यंत जोरकसपणे त्याला बोलले. तो थांबला. प्रवासभर माझ्याशी बोलला नाही. असंच एकदा पुण्यामध्ये पण असंच झालं. 6, 7, 9 छोटी छोटे मुलं मुली घालून रिक्षा अशी 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 अशी, हा असाच जाऊन पिटणार होता त्याला. मी त्या दिवशी तंबी दिली, हे असले प्रकार घडले तर मी तुझ्या शेजारी बसून प्रवास करणार नाही. त्यानंतर हे थांबलं. पण असा रफल होणारा पालेकर हा पण मी बघितलेला आहे. असे अनेक त्याच्यात डोकावलेले पालेकर कधीतरी मी काहीतरी लिहिलं तर नक्की सांगेन. आता शेवटाकडे आपण आलेले ते असं की काही शब्द किंवा संकल्पना म्हणू आपण त्याला, मी वाचणार आहे, तुम्ही एका वाक्यात त्याबद्दल सांगणार आहात. एका वाक्यात. लोकशाही. एका वाक्यात. माझा पूर्ण विश्वास आहे. निवडणूक. अजिबात विश्वास नाही. आरक्षण. एका वाक्यात उत्तर देणं कठीण आहे, कारण खरोखरच खूप सर्वांगाने याचा विचार व्हायला पाहिजे. ओके. न्याय व्यवस्था. आता तो झालेला आहे, पण तुमच्या तोंडातनं न्याय व्यवस्था. संध्यानी खूप चांगलं विवेचन ठीक आहे, केलं. ठीक आहे. मी एका वाक्यात न सांगता मी थोडं किंवा लांबलचक वाक्य बोलून सांगतो. आम्ही जे मुंबई हायकोर्टमध्ये पिटिशन केलंय, हो. त्या पिटिशनमध्ये माझ्या बरोबरीने ॲफिडेव्हिट्स दिलेले डॉक्टर श्रीराम लागू, ओके. अलेक पदमसी, गिरीश कार्नाड आणि विजयाबाईंचा नवरा फारुख मेहता, हे सगळे आज नाहीत आपल्यात. खरंय. माझ्या हयातीत तरी हे निकाल लागला पाहिजे. लयाला जाईल का किंवा याचा निर्णय लागेल का याचीच मी वाट बघतोय. आत्ताचा मराठी चित्रपट. खरं तर मी त्याच्या पुढे जाईन. आत्ताचं मराठी याच्याबद्दल आपण अजून 2 तास बोलू शकतो. आपण कुठच्या मराठीबद्दल बोलतोय? ओके. अगदी म्हणजे फोन आल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीला फोन केला आहे तो व्यक्ती उत्तर देत नाही. ती व्यक्ती.
असं आपल्याला ऐकू येतं आणि आपल्याला चीड येत नाही. हे आपलं मराठीवरचं प्रेम. किंवा सहज बोलता बोलता कोणतं आम्ही क्षमस्व आहोत. हे कुठचं मराठी आहे? खरंय, भीषण. आणि मराठीला राजभाषा म्हणून त्याला मान्यता मिळाली म्हणून आम्ही खूप अभिजात. डिंडोरे पिटले. अभिजात भाषा. अभिजात. हे रोजच्या व्यवहारातलं आपलं मराठी यांनी आम्ही अस्वस्थ का होत नाही? तर त्यामुळे आपण मराठीबद्दलच अस्वस्थ होत नाही तर मग आपण पुढे जाऊन मराठी कलाकृती किंवा याच्याबद्दल काय बोलायचं? ठीक आहे. प्रायोगिक नाटक आजही खूप रसरशीत आणि जिवंत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून बघायला मिळतं. ते जर आपल्यासारख्या रसिक आणि सहृदय प्रेक्षकांनी त्याला पाठबळ दिलं तर ते आणखी फोफावेल. आता हे मी पद म्हणून विचारते. पद पंतप्रधान. पदाला माझा नेहमीच वाकून सलाम आहे. तिथे बसणारी व्यक्ती याच्याबद्दल आपले मतभेद असू शकतात. हिंदुत्व. म्हणजे आपण आता अगदी सावरकरांनी मांडलेली ही संकल्पना इथपासून खरं म्हणजे सुरू करायला पाहिजे. आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही, कारण त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा होणं हे जे महत्त्वाचं आहे तेच आपण करत नाही आहोत. ते सोडून आपण फक्त तारस्वरात याच्याबद्दल बोलतोय. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे मी जर काही वेगळा विचार मांडला तर माझ्यावर ताबडतोब देशद्रोही असा शिक्का मारला जातो. त्यामुळे आपण चर्चाच करत नाही. ओके. गोलमाल. म्हणजे हिंदुत्व नंतर आलं असं म्हणू नका. गोलमाल हे वेगळं. मला आजही खूप छान वाटतं की हा शब्द इतका सहजी प्रचलित झाला आणि ज्याच्यामध्ये माझा खूप मोठा सहभाग आहे. जसं तुम्ही न विचारलेलं पण तरी मी सांगतो, गोची हा शब्द मी रूढ करण्यामध्ये माझा सहभाग आहे. याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. चिरेबंदी. मी म्हटलं मामाचा वाडा चिरेबंदी. आता लोक आपल्याला मामा करायला टपलेत ही भावना त्यातली महत्त्वाची का? बालपणी ऐकलेलं ते बडबड गीत त्याच्यामधल्या मायेचा भाग ओके. तो महत्त्वाचा. हे प्रत्येकाने ठरवायचं. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मला भीती वाटते. भीती वाटते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अटळ आहे आपल्या समोर जो दिसतोय आणि त्यांनी हळूहळू हळूहळू जे काही होत आहे, परंतु ते सगळं शेवटी त्याच्या मागे एक माणूस जोपर्यंत नाही तोपर्यंत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला किंवा त्याच्यातून होणाऱ्या निर्मितीला खूप मर्यादा आहेत असं मला वाटतं. म्हणजे आत्ताच एक अतिशय थोर कलावंत झाकीर हुसेन हा गेला. झाकीर हुसेननी वाजवलेला तबला आणि त्याची चाटी किंवा त्याची थाप ही कितीही काहीही आपटली, अगदी तुमच्या भाषेत सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही क्रिएट करू शकत. त्याच्या मागे झाकीर हुसेनच असायला पाहिजे. आणि शेवटचं संध्या गोखले.
एक झालेलं नाही, बोलायला तर पाहिजेच, बोललेला तर आहातच, पण तरी सुद्धा एकच वाक्य आपल्याला सांगायचं. नाही, खरंच कठीण आहे एका वाक्यात सांगणं. मी एवढंच म्हणेन की संध्या माझ्या आयुष्यात आली आणि आम्ही त्याच्यानंतर जी ही सगळी वाटचाल केली आणि ऐवज हा त्यातला क्लायमॅक्स आहे असं मी मगाशी म्हटलं. अ, मी अ, मी मला भरभरून पावलं, मी ऋणी आहे, एवढंच म्हणेन. तर आपण मला वाटतं एवढे सगळे जणांनी आत्तापर्यंत या दोघांचं बॉन्डिंग ज्याला म्हणू आपण ते पाहिलं असेल. मराठी शब्दाच्या पेक्षा इंग्रजी चांगलं वाटतं काही वेळेला. आणि तरी एक वाटतं की तुम्हा दोघांमध्ये वाद, संवाद, विसंवाद झालेत का, त्याचं उत्तर त्यांनी खरं दिलेलं आहे. एक वाक्य यांचं फार छान होतं की संध्याच्या स्त्रीवादी, मानवतावादी, न्याय्य दृष्टिकोनाचा, कायद्याच्या पार्श्वभूमीचा आणि एकूणच पुरोगामी मूल्यांमुळे माझ्याही विवेकवादी विचारांना वेगळे पैलू पडत राहतात. हे तुमचं वाक्य यासाठीचं अतिशय सुंदर असं वाक्य होतं. अगदी शेवटचाच प्रश्न आणि शेवटचंच हे असं आहे की सामान्य माणूस जो असतो ते मृत्यूला शेवट मानणारी माणसं असतात, पण कलावंताला मृत्यू हा काही शेवट वाटत नाही. म्हणजे तो जन्म ते मृत्यूचं आवर्तन जे असतं ते तो पूर्ण करतो. ही मृत्यूची आसक्ती तुमच्या या ऐवजमध्ये, म्हणजे या आत्मकथनात कुठे ना कुठे झिरपत राहिलेली दिसते. ती तळ्यावरच्या तरंगासारखी ती उमटत दिसते आम्हाला. तर मृत्यूचं हे आकर्षण, आसक्ती की स्वीकार? हा प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी मला असं वाटतं की मला शरदविषयी काय बोलायचं आहे. ओ, कारण आपण आता एंड आहे आणि येस. तो प्रश्न कदाचित विचारायचा राहून गेला कारण त्यांनी उत्तर दिलं म्हणून. मधुश्री का? हा, मधुश्रीसाठी. तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं हां, म्हणून मी म्हणाले. तर पण मला त्याचे कौतुक करायचं आहे म्हणून आणि विशेषतः त्याच्या आईच्या समोर करायचं आहे म्हणून. आम्ही पुस्तक जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा अर्थातच प्रकाशक कोण असे सगळेच, मग जवळजवळ सगळ्यांनीच की आपण करूयात वगैरे. आम्ही ह्याला गडचिरोलीत एकदा भेटलो होतो आणि लिटरली तेव्हा एकदम किती 5-6 वर्षापूर्वी असतील, 12 वर्ष होती. ओके. एकदम तरुण एकसा आणि दोन्ही हातामध्ये पुस्तकं घेऊन आणि असं. आणि तो काय करत होता, तो जाऊन पुस्तकं वाटत होता सगळ्यांच्याकडे. तेव्हापासून तो एक डोक्यात राहिला होता आणि माझी भाची चारुता मुळे त्याची मला माहिती होती एका वाटचालीची आणि त्याच्या काही पुस्तकांचं भाषांतराची पुस्तकं ही मी वाचली होती. किंवा दुसरी खूप पुस्तकं आपण विकत घेत असतो तसं. तो काय करतो, तो पुण्यात होता हे आम्हाला माहीत नव्हतं. इनफॅक्ट मला वाटत होतं नागपूरच मध्ये होता किंवा असं. आम्ही ठरवलं की ह्याला गाठायचं आणि पुण्यात आहे म्हटल्यानंतर मग अगदीच. त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी नाही कशाला, कोण, काय वगैरे. त्याला आम्ही भेटायला बोलवल्यानंतर त्याच्यामधला जो प्रामाणिकपणा आहे, त्याच्यामधला जो एक इनहरंट पुस्तकाची असोशी आहे आणि तळागाळातल्या लोकांना काहीतरी ज्ञान पुरवायचं ही त्याची एक अतिशय कमिटेड भावना आहे. ती आम्हाला खूप आवडली आणि मला असं वाटलं की पालेकरांनी कायमच नवीन दिग्दर्शकाला कायमच हो म्हणले ते. म्हणजे जेव्हा संजीव कुमार नाही म्हणायचा, जितेंद्र नाही म्हणायचा किंवा वेगवेगळे लोक ह्यांच्याकडे आल्यानंतर ते हो म्हणले आणि ही नेवर रिअली बॉदर्ड की असुरक्षितच त्याला कधी वाटलं नाही की अरे नवीन आहे मग आपल्याला पण पाडेल का, सिनेमा वाईट झाला वगैरे. आम्ही खात्रीलायक इनफॅक्ट शरदच खूप डिफिडंट होता. शरदला म्हणलो डोंट वरी, आपण हे मिळून करायचं आहे. आणि त्याचा एक गोड प्रतीक नावाचा मुलगा आहे, तो पण चळवळीतलाच मुलगा आहे.
त्यांनी आणि मी मिळून छान पद्धतीने मला असं वाटतं आम्ही जास्त खाण्याविषयीच गप्पा करायचो आणि खादाडपणाच जास्त करायचो आणि काम कमी करायचो. पण अशा पद्धतीने हे पुस्तक घडलं आणि एका वेगळ्या पद्धतीने माझी काही मतं आहेत. जसं सिनेमाच्या बाबतीत होती, तसं पुस्तक या व्यवसायात मी कुठल्याही विषयात घुसले की मी खरंच घुसते आणि ह्यातलं अर्थकारण हे खूप इझिली प्रॉफिटेबल होण्यासारखं आहे. पुस्तक छापणं त्या पद्धतीने मी त्याच्याशी खूप काही माझ्या डोक्यात आहे त्यांनी काय काय करावं किंवा काय. अर्थात तो खूप स्वतंत्र विचाराचा असल्यामुळे तो ते मान्य करेल असं नाही, परंतु ह्या मुलाला त्याची जी कमिटमेंट आहे तो खूप मोठा प्रकाशक होणार आहे आणि तो खूप मोठ्या पद्धतीने एक सेवा असं मी म्हणणार नाही, कारण तो त्याच्यातनं 4 पैसे मिळवेल, परंतु सेवा करण्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. हा मनपूर्वक करेल आणि वी आर प्राऊड की मधुश्रीनी आमचं पुस्तक प्रकाशन केलं आहे. तुला तो शेवटचं पुस्तक हे शेवटचं वाचतायत मृत्यूच्या संदर्भातलं आहे. प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा ही कविता ते वाचण्याच्या पूर्वी फक्त मी सांगते, कारण कवितेनी शेवट होणार आहे. आज आपल्याकडे संध्याताई ज्या आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल बोललं गेलं, पण मी तुम्हाला जरूर सांगेन की कायद्याच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणता येतो यावर विश्वास असणारी ही स्त्री आहे. 10 वर्षात 8पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी केले. समलैंगिकता, अल्झायमर आणि इच्छामरण हे विषय चित्रपटामधून मांडणारी एक स्त्रीवादी अशी ही स्त्री म्हणजे संध्या गोखले. आणि सर्वात शेवटचं म्हणजे मला हे पुस्तक वाचल्यानंतर असं वाटलं अमोलजी की एखाद्या चर्चमध्ये गेल्यानंतर कन्फेशन बॉक्सच्या बाहेर आपण उभं राहावं आणि हे पुस्तक म्हणजे आहे कबुली जबाब. हे कन्फेशन आहे, पण हे कन्फेशन हतबल माणसाचं कन्फेशन नाही आहे. आत्मचरित्र हे नेहमी पाठीमागे आपण काय काय घडलं आणि कसं जगणं, कसं जीवन गेलं असं कन्फेशन नाही आहे. मला असं वाटतं की उद्या कोणत्याही व्यक्तीनी, एखाद्या उद्योगपतीनी किंवा एखाद्या सेलिब्रिटीनी जर आपलं आत्मकथन लिहायचं ठरवलं तर त्यांनी जरूर हे पुस्तक वाचावं. त्याच्यामध्ये धाडस आणि हिम्मत ज्यांनी येईल असा हा कबुली जबाब आहे आणि त्याचं नाव आहे ऐवज एक स्मृतिबंध. त्यामुळे हे आत्मकथन इतकं सुंदर आहे आणि याचा शेवट तुम्ही तुमच्या कवितेने जो केलेला आहे, त्यामुळे पुस्तक संपलं असं नाही, ऐवज जिथे संपतं तिथे ते सुरू होतं असं आम्ही म्हणतो. त्यामुळे ही कविता आणि या कवितेने या मुलाखत ही समाप्त होत आहे. एंड हा शब्द माझ्या तोंडात आला होता पण तुम्ही गाळला. थोडं त्याच्या आधीपासून मी वाचतो. आजच्या घडीला आजूबाजूला इतक्या लाजिरवाण्या करणाऱ्या घटना जगभर घडत आहेत की सगळ्या संवेदनाच थिजून गेल्यासारखं वाटतंय. घर राज्य सोडून कामासाठी आलेल्या कामगारांचे लोंढेच्या लोंढे अस्तित्वाचं ओझं पेलत पायी निघाले होते, तेव्हा त्यांना थांबवू शकलो नाही. 24 तास खोटं आणि द्वेष भरलं गरळ ओकणाऱ्या कोणाचंच तोंड गप्प करू शकत नाही. बेधडक अंगावर गाडी घालूच शकण्याची हिम्मत असलेल्यांना अपराधी ठरवू शकत नाही. अनाथ बालिकांचं होत असणारं शोषण थांबवू शकत नाही. धर्माच्या नावाखाली देश दुभागायला निघालेल्यांच्या तोंडावरचा मुखवटा काढू शकत नाही. आपण करू तरी काय शकलो आजवर? पूर्वी कधीच न वाटलेली भीती आजच्या घडीला नक्की वाटते. आजूबाजूचा काळोख माझा घसा आवळतोय का? माझ्यातला अल्ट्रामरीन ब्लू फिका होतोय का? ग्राम्स्कीचं एक वाक्य मला खूप पटतं. आय एम अ पेसिमिस्ट बिकॉज ऑफ इंटेलिजन्स बट अन ऑप्टिमिस्ट बिकॉज ऑफ विल.
म्हणजे मी भाषांतर नाही करत, परंतु ते वाक्य पुन्हा एकदा, की आय एम अ पेसिमिस्ट बिकॉज ऑफ इंटेलिजन्स बट अन ऑप्टिमिस्ट बिकॉज ऑफ विल. आठवतोय तेव्हापासून असायचो मी अल्ट्रामरीन ब्लूच्या थेंबासारखा, लांबच्या लांब पसरत, घरंगळत, ओघळत. तेव्हा सूर्य उगवायचा आणि मला दिसायचाही. तेव्हा आभाळ नितळ होतं. आज जेव्हा वर बघतो तेव्हा आभाळच नसतं माथ्यावर. नाही दिसत सूर्य, नाही दिसत किरण, मात्र दिसतोय 80 वर्षांचा माग. कुठेतरी झिरझिरीत, कुठे नागमोडी, कुठे पातळ, आणि आता येऊन थिजलेला एका दाट अल्ट्रामरीन ब्लू थेंबापाशी. इथून पुढे खोल खोल जाईल कातरलेल्या भविष्याच्या वरखातून, झिरपत, पाझरत. पण कुठवर? जिथे जमेल पुन्हा एकदा एक दाट कोॲग्युलेटेड थेंब, शांत, थंड. आता ऑक्सिजन 50 झालाय, बुबुळं क्षीण झाले आहेत, तरी हातातल्या व्ह्यू फाइंडरमध्ये दिसतोय सूर्याकडे थेट बघणारा हायसिंथ. मुठीत त्याच्या आहे माझी नाळ, मुठीत त्याच्या आहे माझी नाळ. जोवर असेल ती अल्ट्रामरीन ब्लू रंगाची, तोवर माझा आवाज फुटत राहील.